नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता वसुंधराच्या विरोधामध्ये सँडीला चौघांनी पण आणलेलं असतं आणि वसुंधरा पुन्हा एकदा नकार देणार हे सगळ्यांना माहिती असतं. म्हणून आता चौघेजण प्लॅन बनवतात आणि त्याचं नाव पण बदलतात. सँडीच्या ऐवजी त्याला विजय म्हणून आवाज देतात. तर दुसरीकडे मात्र आता वसुंधराला तिने जे केलं असतं किडनॅपिंग त्याविरुद्ध तिच्यावर अजून आरोप लावतात की खून करण्याचा प्रयत्न केला, मारून टाकण्याचा प्रयत्न केला असं मात्र बोलू लागतात. त्यामुळे आता इकडं तिने असं काही केलेलं नसतं, त्यामुळे ती कबूल करते. त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये जोरातच ओरडून म्हणते, "मी सांगितलं नव्हतं खून वगैरे करायला, मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं." आणि तिच्या तोंडून ती सगळं कबूल करते. त्यामुळे लगेचच समोर मानिनी येते आणि "काय म्हणालात तुम्ही? आता मात्र सगळं काही खरं काय ते सांगा." आणि विक्रम पण प्रचंड चिडतो आणि तेवढ्यातच आता वसुंधरा म्हणते, "काय रे सँडी, तू का खोटं बोलत आहे?" तर तेव्हा आता लगेच विक्रम म्हणतो, "पण ह्याचं नाव तर विजय आहे ना?" तर लगेच नंदिनी म्हणू लागते की "नाही बाबा, त्याचं नाव सँडीच आहे." परंतु वसुंधरा आत्याने हे सगळं कबूल करावं, कारण त्या त्याला ओळखतात हे त्यांनी स्वतःहून सांगावं म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं. तेव्हा मात्र आता पार्थ आणि जीवा सुद्धा आई-वडिलांची माफी मागतात की खोटं बाहेर आणण्यासाठी आम्हाला खोट्याचा आधार घ्यावाच लागला. त्यानंतर सँडी मात्र तिथनं त्यांचे माफी मागून निघून जातो. त्यानंतर आता पुन्हा इकडे वसुंधरा हात वर करते की "मी काही केलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला आणि मला असं शब्दामध्ये पकडलं." तेवढ्यातच आता मिथून खाली उतरत येतो मंजूसोबत. त्याच्या मोबाईलमध्ये त्या दिवशीचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि तो व्हिडिओ मात्र आता तो सगळ्यांना दाखवतो. त्यामध्ये वसुंधराने कबूल केलेलं असतं. तिने पिहूला धमकी पण दिलेली असते आणि सगळं तिने जे काही केलेलं असतं तेही कबूल केलेलं असतं. आणि हे बघून आता घरातल्या सगळ्यांना अजून एक पुरावा मिळतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की वसुंधरा आणि रम्या हात जोडून नंदिनीची माफी मागतात, परंतु नंदिनी मात्र त्यांना आता क्षमा करायला तयार नसते आणि "बाबांसाठी तुम्हाला या घरामध्ये राहू देतो आहे, परंतु मान वर करून चालायचं सुद्धा नाही." असं म्हणून आता ती त्यांना सक्ती ताकीद देते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.